इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख येण्यास केवळ 3 दिवस शिल्लक राहिलेत. आर्थिक वर्ष 2024-25 साठी पर्सनल टॅक्स पेयर्सना 15 सप्टेंबर 2025 पर्यंत रिटर्न भरणं गरजेचं आहे. ज्या करदात्यांनी आतापर्यंत आपला रिटर्न भरलेला नाही त्यासाठी ही शेवटची संधी आहे. जर तुम्ही 15 सप्टेंबर पर्यंत ITR जर भरला नाही तर काय होणार, चला पाहूया. वेळेवर रिटर्न न भरल्याने करदात्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना आणि पेनल्टीचा सामना करावा लागू शकतो. वेळेवर रिटर्न भरल्यास न केवळ दंडापासून सुटका होते, तसेच प्रोसेसिंग आणि रिफंड देखील लवकर मिळू शकतो. वेळेवर ITR न भरल्यास काय होते आपण पाहूया. सर्वात पहिले लेट फायलिंग वर दंड. जर तुमची डेडलाईन चुकली तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत बिलेटेड रिटर्न फाईल करू शकतो, परंतु दंड भरावा लागू शकतो. हा दंड उत्पन्नाच्या आधारे लावला जातो. 5 लाखाहून अधिक उत्पन्न असल्यानंतर 5,000 रुपये आणि 5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्यानंतर 1,000 रुपये दंड लावला जातो. दुसरं, रिफंड उशिरा मिळतो. ज्या लोकांना टॅक्स रिफंड मिळत असतो त्यांना ही रक्कम उशिराने मिळते. तिसरं, लोन आणि विजावर परिणाम. ITR स्टेटस अनेकदा लोन मंजुरी आणि परदेश प्रवासाला विजा प्रक्रियेत बाधा आणते. न भरल्यास अडचणी वाढू शकतात. चौथं, व्याजाचे ओझे. जर तुमच्यावरील टॅक्स प्रलंबित आहे तर वेळेवर ITR फाईल केला नाही तर तुम्हाला त्यावर अतिरिक्त व्याज द्यावे लागते. ITR फाईल करण्यासाठी तुम्ही आधी एम्प्लॉयर कडून फॉर्म 16, फॉर्म 26 AS आणि IAS, पॅन आणि आधार कार्ड, गुंतवणुकीचे पुरावे उदाहरणार्थ बँक FD, PPF, होम लोन, व्याज सर्टिफिकेट्स आणि विमा प्रीमियमच्या पावत्या सोबत ठेवा, म्हणजे अखेरच्या क्षणी कोणतीही अडचण येणार नाही. आयकर रिटर्न भरण्याच्या शेवटच्या तारखेला केवळ 3 दिवस राहिल्यामुळे करदात्यांनी वेळेवर रिटर्न भरले तरच त्यांचा फायदा आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.